उभा केले. तर आता शेडत आलेलो आवरायला आणि याला बघितलं रायबा शेटला जाऊन बघितलं. तर आज ठरलेलं पेरा द्यायचा रायबाला बाबऱ्याला बाजीला. रायबा शेटला पण देणार होता आज हिच्याबरोबर राधाबरोबर हिच्याबरोबर गोडेबरोबर. तर आत गेलो आत बघितलं. पहिल्यांदा वाटलं की बाबऱ्यानं पातळशी केल्या काय नाही. रायबा शेटनं रसनी पण मी फोन केला होता. डॉक्टरांना फोन केल्यावर डॉक्टर म्हटलं लगेच येतोय अर्ध्या तासात. तरी बघू शकता रायबा शेट तरी बघू शकता तुम्ही अशी पातळशी केल्या म्हणजे घट्ट पण केलं इथं आणि इथं पातळ पण केलं. काय तर भट्टी बिघडल्या काय झाली काय कळेना. डॉक्टर म्हटले ते अर्ध्या तासात येतो. रायबा शेटला आता फेरा आज कॅन्सल. फ्रेश आहे ताप वगैरे काय नाही काय ताप वगैरे काही नाही एकदम फ्रेश आहे. फक्त पातळशी केल्यामुळं डॉक्टरांना बोलवले आम्ही येतो म्हटले डॉक्टर. आणि हे आपले बाबऱ्या आणि हे ब्राह्मण काय मास असतोय रागात. आणि बाजीला बाहेर काढला आत्ताच म्हणजे आता घ्यायचा तिकडं. चला डॉक्टर आले काय म्हणते बघा रायबा शेटला. दूध जास्त प्याला काय कोणास मग. तर भाई म्हटलं बाबा तुझं तू घे त्याला बाहेर कारण की आज माझ्या अंगावर यायला लागला चौथावूनच डोळं लाल भडक झाली त्याचं. माझ्या रागावर बघतोय पुढे गेलो की अंगावर येतोय. बाकी कोणाला काय करत नाही फक्त माझ्या जोरावर येतोय सारखा. तुम्ही जवळ गेलो पण त्याला लागली जवळ रायबा धर त्या बाय ओढून धर जरा. मला बी असं वाटतं ना काय काय आजार बिजारी पडला काय झालं माझ्या जोरावर येतो सारखा. हा कमी झाला का नाही फिटनेस मध्ये लगेच साहेबाला. पेलवान हाय खरं कटिंगचा पेलवान आहे बरोबर आहे का. सुटल्याला नको फ्रेश आहे गडी. मला वाटतं तेच डॉक्टर काल मला वाटतं ते दूध सकाळी पाजलं नाही माहिती आहे त्याला संध्याकाळी पाजलं ते एकदम जास्त लोड झाला काय काय कोण असतो दुधाचा. व्यायामनं पण कोटा साफ होऊ शकतो ना. कधी एवढा व्यायाम घेतलेला नाही त्याचा आणि आता इथं पुढे असंच व्यायाम चालू ठेवायचा कायम त्याचा. त्या अंगाव तुझ्या अंगाव येतं काय कवा येईल सांगतात नाही रायबा. धुतला पाहिजे दुपारी वेग घ्या उन्हाचा. काय रे पिल्ले आज म्हणलं फेरा द्यायचा बघा डॉक्टर काय म्हणते आले. डॉक्टर जर म्हणले द्या तर देऊया. हां हां बरोबर ताकद पाहिजे ना अंगात. कांदे टाके जरा उसाच त्याला कांदे आवडतील. होय तेवढा आहे लाडान टाकले खायचं नाही. रवत वगैरे करते मला ती जरा एकतरी दुधाचं नाही व्यायामाची भट्टी बसल्या त्याला. पहिले डॉक्टर काय म्हणते आले. हा रायबा रायबा हा हा थांब गपके
थांबकी जरा ए फरक पण पडलाय तब्येत काय तुम्ही कुठं पाहिजे मला मातीला गेला आणि तरी आता मग काय लागा मस्ती बघा काय मस्ती करायला लागलाय लागा ह्यो थांबा सगळी बाहेर घेतली ती आणि फेऱ्याचं केलं कॅन्सल आज कारण की बाहेरला पण जायचं आहे एका मातीच्या कार्यक्रमाला आणि मला पण जायचं आहे दवाखान्यात आईला घेऊन मग डॉक्टर पण यायला लागले डॉक्टरने पण सांगितलं मला दवाखान्यात जायचं आईला घेऊन आईचं चेकअप आहे आईला आमचं शुगर आहे त्यामुळे चेकअपला जायला लागते महिन्याने एकदा मग आता डॉक्टर आल्याशिवाय मला काही झालं येणार नाही डॉक्टर 5-10 मिनिटात येतो म्हणली तीच किंवा आपला बायजी बाबऱ्या बघा कसा तर दिसायला लागला तब्येत कशी झाली बघा व्यायाम खाद्य वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे साहेबांनी फिगर आला आहे आणि आपल्या खाद्याचा चांगलाच रिझल्ट यायला लागला आहे पोरं पण आपल्या माझ्या आसपासची मित्रमंडळी आपली सबस्क्रायबर फॅमिली ती पण फोन करून सांगते रिझल्ट चांगला आहे मस्ती करतील खाद्यानं आता सुलतानला पण नुसते 4-5 दिवस झाले त्यांनी खाद्य चालू केलं आहे तो पण मस्ती करायला लागला आहे सटिकडे तू पण लागला मारायला आणि हो डॉक्टर आले येणार ह्याला पण दाखवायचं ह्याला इथं या सुटायला लागले बघा एवढंच उठलं आहे काय म्हणते बघ्या आणि एक तुम्हाला गंमत दाखवायचे साहेबांनी जरा वांग पण टाकलं तर मारतोय पण काय कळून बघ्या आणि आपले ब्रह्मा आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो आता मी इकडं आलो मला आधी ही शेअर करावं आता ही आपली राधा कशी बसली बघा तिची जागा बघा राधाची अगा उठली उभा राहिली ह्यात बसलेली गव्हाणीत काय राधा तुझं चाललंय हा आणि रायबाची मम्मी इथं असत्या आणि राधाची आई इकडं असत्या रायबा शेटला आम्ही आणतो परत संध्याकाळी प्याला हे बरं चला आता डॉक्टरची वाट बघत बसायचं त्यावर वैरण टाकून घेतो हे वैरण टाकायचं राहिलं फक्त तरी बघू शकता रायबा शेटला असं बांधायला लागतं एवढा दमत होते असं खांबाला घ्यायचं आणि असं बांधायचं 103 ताप आहे साहेबांनी डॉक्टर मग तिथे पवनी दिल्यामुळं बहुतेक आता 5 दिवस म्हणजे ती विश्रांती द्या डायरेक्ट फेरा चला तर आता निघाली काडब्याची 2 पेंड्या आणायला रायबा शेटला झाली 2 सलाईन 103 ताप होता 103 104 दाखवत होता मग डॉक्टरने सांगितली वाळलेलीच वैरण टाका वल्ली टाकू नका मित्राला फोन लावलेला तो मला हाही घराची माग घेऊन यायचा आता निघाली कडबा आणायला बाकी काय नाही बघ बाकी आहे रायबा शेट व्यवस्थित आता झाला क्लिअर चला कडबा टाकतो आता आलो कडबा न्यायला आता बघा कडबा चला तर घेतो आता चांगला यातला बघून तर आलो वैरण घेऊन आत्ताच आणि आज लय ताप झाला तरी कारण की भैया पण नाही भैया गेला मातीला मी डॉक्टर आणि डॉक्टरच्या बरं एक मुलगा होता तिकडून आम्ही ठिकाणी त्याला धरून इंजेक्शन सलाईन दिली डॉक्टर बोलले की वाळलेली वैरण टाका मग वाळलेली वैरण आता कडबा टाकला एक पिंडी लागला खायला संध्याकाळी पण वाळलेली वैरण टाकायची साहेबांनी आताच बांधले एखादा आणि मेडिकलमधला आणि औषध दिलं ते घेऊन यायचं आहे आता औषधी साहेबांनी निवांत आणि ह्या साहेबांनी पण एक इंजेक्शन केलं ती मायला 1-2-3 व्हिडिओ बोललेलो मी की फंगल इन्फेक्शन उठायला आले राईट त्याच्याबद्दल इंजेक्शन केलं टोचेचं डॉक्टरांनी त्यामुळे आता माझ्या ध्यानात आलं नाही 5 तारखेला पळवायचं होतं याला ती एकदम ध्यानात आलं नाही आणि इंजेक्शन झाल्यानंतर डॉक्टरने मला 5 तारखेला पळवायचं डॉक्टर म्हटलं कशाला गडबड केली समोर म्हटलं काय आता मग कॅन्सल केलं 5 तारखेचं कशाला म्हटलं त्या मैदानासाठी ह्यांच्या जेव्हा झालं पुढलं पळ्या म्हटलं त्याच्या पुढं कुठलं मैदान पडेल ते आणि बघा साहेब ह्याच्या हागली वैरण गायबाची वैरण टाकतो त्याला आता पुढं ही रायबाजी टाकलेली वैरण मी डॉक्टर म्हणले वल्ली टाकू नका तरी टाकले चला हे निवांत बसले बघा इकडे राधाला टाकल्या आणि एक पिंडी आणल्या
तिथलीच, कारण की चांगली वैरण वाटली मला. एका साईडला होती ती पण रायबा शेटला संध्याकाळी टाकायची वाळलेली. आजचे दिवस वाळलेलीच वैरण टाकायची. अशी पिंडी ठेवतो इथं. बाई आला मात्र तर त्याला कळेल वाळलेली वैरण त्याला टाकायची. आहे चला आता आई साहेबासनी घेऊन जायचं दवाखान्यात तिकडं इस्लामपूर. गेट लावतो आता. ही दुपारचा असं असते संध्याकाळीच कुलूप घालतो आम्ही. रायबा खा बाळा खाय ना ती पण टाकतो. चला काय खायचं ती खा. इकडं कडबा आणि इकडं वाळलेली वैरण म्हणजे काय बरं म्हणा वाढ. इकडं वाढ आणि इकडं कडबा दोन्ही पण वाळलेली. कुठली खायची ती खा बाळा. डॉक्टरने जे औषध लिहून दिलं ते आणायचं मेडिकलमधनं. त्या इस्लामपुरात येताना चालतो. हा ही गावली बघा मागाशी दाखवाय गावली नाही मॅडमची जागा. आणि ह्यासनी वैरण संपले नाही. ह्यासनी पण एक पिंडी टाकतो आता जातो. कसे बसले दादा. चला ही वैरण घेतो टाकून आता.